आणि एकाच आंदोलनात आमचे सगळे आंदोलन व्यक्तिगत होते, आमच्या जीवावर बेतणारे होते. आम्ही 9-8 दिवस उपोषण बसलोय. वाईट माणसं झालं असतं, माझ्या कार्यकर्त्याचं झालं असतं. लाज वाटली पाहिजे बोलताना काहीतरी. आणि मग असं सगळं असताना आपण पाहिजे 150 वर्ष लागले स्वातंत्र्याला. स्वराज्य निर्माण करण्याला छत्रपतीला 2 पिढ्या गमावं लागल्या. मी त्याची तुलना माझ्यासोबत नाही करत, पण 8 महिन्यातलं आंदोलन आम्ही पूर्ण कर्जमाफीकडे घेऊन चाललो आहे. हे सोपं आहे. सगळ्या जातीपाती विसरून, धर्म विसरून लोक शेतकरी म्हणून लढायला लागतं. हे यश वाटत नाही का तुम्हाला? आंदोलन म्हणजे फक्त काय मागणी पूर्ततेसाठी असतं का? जो कर्जाचा मुद्दा संपला होता, या बच्चूकडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवला. किती आंदोलन केलं आम्ही आतापर्यंत. संभाजीनगरला मोर्चा केला जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते. त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता. तो गेला 9 ऑगस्ट 2024 ला. वाडा आंदोलन झालं 7 जानेवारी 2025 ला. कर्जमाफी करिता रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं 14 मार्च 2025 ला. रायगड येथे 3 दिवस उपाशी बसलोय रायगडला. तेव्हा मुख्यमंत्र्यांना बैठक लावली. रायगडचं आंदोलन आमचं 21 मार्च 2025चं. मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली 7 एप्रिल 2025 ला. आमदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन गेलो 11 एप्रिल 2025 ला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेच्या घरासमोर मी गेलो होतो. आम्ही अडवून ठेवलं होतं माणिकराव कोकाटेंना, कृषी मंत्र्याला. हे साले सगळे झोपले होते. तेव्हा ते आंदोलन केलं 17 एप्रिल 2025 ला. रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या समोर घरासमोर आंदोलन केलं. ते केलं 14 मे 2025 ला. 8 दिवस उपाशी राहिलो, पाण्यावर राहिलोय. काही वाटत नाही तुम्हाला? उठलं का मॅनेज झाला, पैसे घेतले, चॉकलेट दिलं, फसवलं. मग तुम्हाला कोण का? आम्ही जिथं फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा. बोलायला काय जातंय? करायला ना मर्द पाहिजे असतं. ना मर्दाची अवलाद आंदोलन करू शकत नाही. काही लोक म्हणतात दुसरे आंदोलन होऊ नये म्हणून बच्चू कडून आंदोलन वेळेवर केलं. एक पत्रकार आहे मुंबईचा, त्याला भेटणार आम्ही. 2 दिवसात आंदोलन केलं, 3ऱ्या दिवसात बैठक लावली. अरे हराम करा, वास थोडं, पाय थोडं. आणि तुमच्यामुळं आमचं आयुष्य जर बर्बाद होत असेल तर चुकीचे आरोप करू. चुकीचे आरोप करताय. कोणाची जिंदगी तुम्ही डावावर लावताय, आयुष्य डावावर लावताय. छापाला न्यूज करायला काही वेळ लागत नाही, पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल तर कोण सोडणार आहे? कोण सोडणार आहे कोणाला? एवढं सोपं नाहीये. अशा पद्धतीने तर तुम्ही उधळपट्टी करत असाल आमची, तर आम्ही सोडणार नाही. आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली, हेच खरं तर चुकीचं आहे. आम्ही फसलो. आंदोलनासाठी अधिक मुद्दे देतो त्यांना.